लाडूला शाळेत लावून दिले. त्याच्यानंतरनं आर्यनला इथं अंडा राईस बनवायला घेतलं. बनवल्यानंतर 2 घास चारावं म्हणलं आर्यनला. 2 घासाच्या वर तर या पोरानं काहीसुद्धा खाल्लं नाही. मला वाटलं भूक वगैरे नसणार, खरं त्यानं अंग तेवढं भरून घेतलेलं. मग त्याला अंग भरून घेतल्यानंतर आंघोळ वगैरे स्वच्छ घालून घेतलं. इथं मीनं बी आंघोळ वगैरे करून घेतलं. सकाळी ना माझी एवढी धावपळ झालेली, मला काही सुधारतच नव्हतं. मग त्याच्यानंतर सर्व घरातले कामे वगैरे आवरून घेतलं. इथं काजळ लावताना ना आर्यन खूप छान लावून घेतो, रडत तर अजिबात नाही. घरगुती काजळ सपलेलं, मी घरी जे बनवते ते सपलेलं म्हणताना इथं फक्त चेहऱ्याला लावण्यासाठी माझं यूज केलेलं आहे. इथं मी असं कॅमेरा वगैरे ठेवला ना, त्यासमोर येऊन असं आहे की नाही ते नाटक करत असते आर्यन. मग ह्याला आवरून वगैरे 10 मिनटं त्याच्यासोबत मी खेळून वगैरे घेतले. बघता बघता इथं 1:45 वाजत आलतं. मग मी आवरायला घेतले. मग इथून आम्ही निघालो लाडूला शाळेतून आणण्यासाठी. ह्याला एक सोडून 3 टोपे घातलेले आहेत आम्ही आज ना. एक तर मीनं घातलेले आणि समोरच्या ताईने 2 टोफ्या घातलेल्या आहेत. मग आम्ही लाडूच्या शाळेत पोचल्यानंतर ना तर आर्यनला थोडा वेळ खेळायला सोडलं. अजून 10 मिनटं बाकी होतं लाडूला शाळेत सुटायसाठी. मग आर्यन काय रडत होता. मग एका सावलीत जाऊन मी बसले बाकड्यावर, त्याला झोपायला बघितलं. खरं तो काय झोपेत नव्हता, रडतच होता. म्हणलं ते आता असं आहे, एकदम चिडचिडपणा करत होता. म्हणलं घरी गेल्यानंतर झोपवता येईल म्हणलं, कारण आंघोळ केल्या केल्या त्याला झोपायची सवय. तर लाडूची शाळेचं थोडं जरा काम चालू होतं, शाळा वाढवायला लागल्यात म्हणताना असं थोडं कचरा वगैरे पडलेला आहे. घरी आल्यानंतर लाडूचे कपडे वगैरे बदलले, तोंड हातपाय वगैरे धुवून वगैरे कपडे घातले तिला. ह्यांना दोन्ही पोरांना जेवण वगैरे पोटभर चारलं. असा असतो माझा रोजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय.